सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 99 यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यमंत्री महोदयांचं आणि या विभागाचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। ही अतिशय चांगली तरतूद ही गुप्तचलन, क्रिप्टोकरन्सी, डिजिटल नाणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी, मग त्या सहकारी पतसंस्था असतील, मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह, याचा सुद्धा म्हणजे याचं उत्तर आम्हाला हवंय अध्यक्ष महोदय। कारण मल्टी स्टेट कॉपरेटिव्हचं रजिस्ट्रेशन हे केंद्र सरकार त्या ठिकाणी करतं आणि राज्य सरकारच्या सहकार आयुक्ताला जर विचारलं तर पूर्वी तर NOC घेण्याची सुद्धा गरज नव्हती। अशा काही मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह झाल्या आणि आत्ता जर म्हणलं तर ते फक्त म्हणतात की केंद्र सरकारचं रजिस्ट्रेशन होत असताना फक्त राज्य सरकारच्या सहकार आयुक्ताची NOC त्या ठिकाणी घेतली जाते। अध्यक्ष महोदय, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये यातली एक सर्वात चांगली तरतूद अध्यक्ष महोदय, दायित्वाच्या एकूण रकमेच्या 50% रक्कम सक्षम प्राधिकाऱ्याकडे जमा केल्याशिवाय कोणतेही अपील दाखल करून घेता येणार नाही। ही अतिशय महत्त्वाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, हे लोक राजरोसपणे लोकांचा, ठेवीदारांचा विश्वासघात करून नको तिकडे पैसे वापरून आणि स्वतःच्या इस्टेटी वाढवणं, स्वतःचे धंदे वाढवणं, नको तिकडे पैसा गुंतवणं, काही लोकांनी तर प्लॉटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावरती याचे पैसे गुंतवले अध्यक्ष महोदय। आणि ज्यावेळेस ठेवीदारांनी ठेवी मागितल्या त्यावेळेस मात्र ह्या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह काही पतसंस्था ह्या बंद होताना दिसतात आणि एकदा का त्या बंद झाल्या की मग हे लोक फरार होतात। अध्यक्ष महोदय, फरार होत असताना सुद्धा हे देशामध्ये फरार नाही होत। त्यांना सगळ्यात सोपं काम कोणतं आहे तर हे दुबईला जाऊन राहतात आणि दुबईला जाऊन राहून परत स्वतःचे व्यवसाय सुद्धा या देशामध्ये करतात, आपल्या देशामध्ये। आणि त्यांचे पाठीमागं ऑफिस बंद, बँक बंद, सगळं बंद पडल्याच्या नंतर ठेवीदार मात्र आरडाओरडा करतो, मोर्चा काढतो आणि मोर्चा काढल्याच्या नंतर तो मायबाप सरकारकडेच येतो। मग सरकार त्याच्यामध्ये काय म्हणतंय की आम्ही वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, EOW आहे, EOW गुन्हा दाखल करतं, काही वेळा काही प्रकरणामध्ये मोका सुद्धा लागतो, काही प्रकरणामध्ये मग 100 कोटीच्या वरची ठेवी असेल तर ते प्रकरण ED कडे जातं आणि ED कडे गेल्याच्या नंतर पुन्हा NCLT कडे जातं। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो या ठिकाणी, बीड जिल्ह्यामधली एक ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक आहे अध्यक्ष। या ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे 2,600 कोटी रुपये 6.5 लाख ठेवीदारांचे त्या ठिकाणी बुडाले। अध्यक्ष महोदय, 6.5 लाख ठेवीदार 2,500 कोटी रुपये त्यांनी बुडवले। अध्यक्ष महोदय, जिजाऊ मल्टीस्टेट 200 कोटी रुपये, छत्रपती शाहू अर्बन 300-350 कोटी, राजस्थानी मल्टीस्टेट 500 कोटी, साईराम मल्टीस्टेट ती सुद्धा 400 कोटी, मातोश्री मल्टीस्टेट ती सुद्धा 400 ते 500 कोटी। अध्यक्ष महोदय, जेवढा पैसा रेल्वेच्या भूसंपादनाचा आलता, जेवढा पैसा तलावाच्या भूसंपादनाचा आला, नॅशनल हायवे 11 बीड जिल्ह्यामधून गेले, त्याचे जेवढे पैसे मिळाले हे सगळे पैसे लोकांनी अध्यक्ष महोदय या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह मध्ये ठेवले।
एक नाही, नावं बघा किती सुंदर आहेत अध्यक्ष महोदय. ज्ञानराधा, जिजाऊ, छत्रपती शाहू आरबान, राजस्थानी, साईराम, मातोश्री, म्हणजे यांनी नावं ठेवताना सुद्धा अध्यक्ष महोदय फार चांगली नावं ठेवली. याच्यामध्ये जिजाऊ मासाहेबांचं सुद्धा नाव, शाहू महाराजांचं नाव, साईराम, सगळे अशी नावं ठेवले अध्यक्ष महोदय. ह्या जिजाऊ यापैकी ज्ञानराधा मल्टीस्टेटचं उदाहरण म्हणून मंत्री महोदयांना सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, UOWनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर MPID कायदा लागला, मोका लागला तिकडं पण. त्याच्यानंतर CBI सुद्धा याच्यामध्ये आली. CIDने सुद्धा छापेमारी केली. CIDने सुद्धा काही प्रॉपर्टीज ताब्यात घेतल्या. नंतर काही लोक व्हेंडर जे आहेत, ज्यांचे 1000-1200 कोटी रुपये याच्यामध्ये गुंतले अध्यक्ष महोदय, ते लोक NCLT मध्ये सुद्धा गेले. आणि अध्यक्ष महोदय, नंतर 100 कोटीपेक्षा जास्त असल्यामुळं EDची सुद्धा एंट्री त्याच्यामध्ये झाली. माझी या बिलाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती अध्यक्ष महोदय, या ज्ञानराधा किंवा आणखी ज्या ज्या कोणत्या मल्टीस्टेट आहेत यांच्या प्रॉपर्टीज ताब्यात घेतलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. ही ज्ञानराधा मल्टीस्टेट तर फक्त बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नाहीये. अर्जुनराव खोतकर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. जालन्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पैसे जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा, जवळपास या 5 जिल्ह्यामधले हे 2500 कोटी रुपये या बँकेचे गुंतलेले आहेत. अध्यक्ष महोदय, एकच विनंती आहे, आर्त किंकाळी त्या गरीबातल्या गरीब 25,000, 50,000, 1 लाख, 2 लाख अशा प्रकारच्या ठेवी ज्या गोरगरिबांच्या आहेत अध्यक्ष महोदय, अनेक लोकांचे संसार मोडले अध्यक्ष महोदय. कुणाच्या मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत, जे रिटायर झालेले आहेत अध्यक्ष महोदय, त्यांच्या औषध पाण्याला सुद्धा पैसा नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी झाली. फक्त संचालक मंडळ जेलात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सी ज्या आपल्याच पोलीसच्या यंत्रणा आहेत वेगवेगळ्या, त्या फक्त प्रॉपर्टी जप्त केली. लोकांचे पैसे जर दिले तर फार मोठं आशीर्वाद या ठिकाणी सरकारला मिळेल. सरकारला सुद्धा, आम्हाला सुद्धा लोकांना, बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधींना सुद्धा अध्यक्ष महोदय म्हणजे खाली मान घालून या बाबतीमध्ये फिरावं लागतं अध्यक्ष महोदय. कोणत्याही गावात गेलं की लोक म्हणतात आमच्या ठेवीचं काय झालं. आता आपल्याला तर त्यांना असं म्हणता येत नाही बाबा की त्यावेळेस तुम्ही ठेवताना आम्हाला काय विचारलं होतं का, असं उलटं बोलता येत नाही अध्यक्ष महोदय. कारण गोरगरीब लोक हे 18% 22% प्रलोभन होतं, 26% प्रलोभन होतं अध्यक्ष महोदय. या ज्ञानराधामध्ये 26%. काय काय ठेवी तर अशा आहेत 10 लाख 5 लाखाच्या आतल्या का होईना अध्यक्ष महोदय, सुरुवातीला 5 लाखाच्या आतल्या ठेवी जरी गोरगरिबाच्या मिळाल्या तरी बास. 10 लाखाच्या पुढचे ठेवीदार असतील ते 2 नंबरवाले असतील अध्यक्ष महोदय, त्यांच्या नाही मिळाल्या तरी चालतील. परंतु ह्या गरीब लोकांच्या ठेवी मात्र सगळ्यात अगोदर मिळाल्या पाहिजेत. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी बीडच्या विनंती केलेली अध्यक्ष महोदय की हे लवकरात लवकर याची विक्री करा आणि ठेवीदारांचा प्रश्न या ठिकाणी सोडवा. आणि अध्यक्ष महोदय, या विधेयकामधली जी तरतूद 4 नंबरमध्ये या ठिकाणी दिलेली आहे, त्या तरतुदीमुळं इथून पुढे निश्चितच याला ब्रेक लागेल अध्यक्ष महोदय. आणि माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय की याला काही कालावधी, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की प्रॉपर्टीज ताब्यात घेतल्याच्या नंतर मग UOWने ताब्यात घेऊ, CIDने ताब्यात घेऊ, MPID ऍक्ट म्हणजे आपला कायदा आहे अध्यक्ष महोदय MPID, त्याच्या अंतर्गत जर लवकरात लवकर याचं विक्री केली तर लवकरात लवकर पैसे मिळू शकतात अध्यक्ष महोदय. म्हणून एकदा का त्यांच्या प्रॉपर्टी ताब्यात घेतल्याच्या नंतर ते किती दिवसामध्ये या विक्री करून जेवढ्या पैशाला जाईल तेवढ्या पैशाला, निदान त्याची 50% रक्कम आली तरी ठीक आहे अध्यक्ष महोदय. साधारणतः 4000 ते 5000 कोटी रुपये लागणार आहेत ह्या ज्ञानराधा सारख्या मोठ्या याला.
त्याची प्रॉपर्टी भरपूर असेल तर कोणी बी घेईल ना, इन्व्हेस्ट करणारा घेईल. अध्यक्ष महोदय, तिरुमला नावाचा तेलाचा ब्रँड होता. तिरुमला इडिबल ऑइल, अगदी सचिन पिळगावकरांची जाहिरात, नाना पाटेकरांची जाहिरात. आता सचिन पिळगावकरांनी तेल लावलं म्हणले, खाल्लं म्हणले, आम्ही बी खाणारच ना. लोकांनी खाल्लं, महाराष्ट्रातल्या लोकांनी खाल्लं, पार तिकडं पश्चिम बंगालपर्यंत सुद्धा त्यांची ख्याती लाभली. परंतु अध्यक्ष, पाम तेल पण होतं त्यांचं, आणि इडिबल ऑइल, आणि नंतर हेअर ऑइल सुद्धा. आता माझं ट्रक्कल झालेलं आहे त्याच्यामुळं मला काय सध्या आवश्यकता नाही, परंतु हेअर ऑइल सुद्धा पूर्ण देशामध्ये यांचं प्रसिद्ध झालं होतं अध्यक्ष महोदय. आणि हा नेमका ठेवीदारांचा पैसा यांनी स्वतःच्या उद्योगासाठी तिकडे वापरला. हे लोक जेलमध्ये आहेत अध्यक्ष महोदय, हे जेलमध्ये राहू नाही तर आणखी कुठेही राहू, परंतु यांच्या प्रॉपर्टीज काही कालावधीमध्ये विक्री करा. अध्यक्ष महोदय, गोरगरिबांच्या लोकांचे पैसे लवकरात लवकर त्या ठिकाणी परत करावे, आणि या कायद्यामध्ये तरतूद चांगली आणली. आणखी एक तरतूद करावी अध्यक्ष महोदय, जप्त केलेल्या प्रॉपर्टीज वर्षभराच्या किंवा 1.5 वर्षाच्या आतमध्ये त्यांची विक्री करून जेवढे पैसे येतील तेवढेच्या तेवढे पैसे या गोरगरीब ठेवीदारांचे द्यावेत. सगळ्यात कमी ठेवी असलेल्या रकमाची अगोदर द्यावे आणि जास्त पैशावाल्यांना उशिरा द्यावं, अशा प्रकारची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये करावी, अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. सन्मान्य सिद्धार्थ शिरोळे. बिल चालू आहे ना? बिल चालू. नाही, 1 मिनिट. मला कुठच्याही परिस्थितीत पुढच्या 10 मिनिटात प्रस्ताव सुरू करायचा आहे. बिल जर झालं नाही 10 मिनिटात तर मी ते बिल ऑनलाईन ठेवणार. प्रस्ताव 5ला चालू होणार. फक्त मी पॉईंट नंबर 3चं विशेष भर देऊ इच्छितो की एक्सपिडिशन ऑफ प्रोसिडिंग्स बद्दल, की आता जे अध्यक्ष महोदय रिस्ट्रिक्टिंग कोर्ट ॲडजस्टमेंट्स टू अ मॅक्सिमम ऑफ 2 अँड +1 ओनली इन स्ट्रिक्टली एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस, हा कायद्यातील जो अमेंडमेंट केला आहे हा एक खूप मोठा आणि ऐतिहासिक